नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये. आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं प्लम केक कसा बनवायचा हे दाखवणार आहे. हा केक एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनून तयार होतो कमीत कमी साहित्यामध्ये आणि बनवायला एवढा सोपा आहे ना की कोणीही बनवू शकते आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक संत्री घेतलेला आहे, तो असा मधून कट करून घेतला आणि चाळणीच्या सहाय्याने तो आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये तुटी फ्रुटी टाकून घ्यायची, बदामचे तुकडे केलेले आहेत ते टाकून घ्यायचे, काजूचे पण तुकडे केलेले ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आता हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते याच्यामध्ये टाकू शकता. आता हे व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे, बाजूला ठेवून देऊ. गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेतली. आता हे साखरेला आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे. साखर आपली आता हळूहळू वितळायला लागलेली आहे आणि थोडासा ब्राऊन कलर यायला पण चालू झालेला आहे. बघू शकता आता इथे आपली साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि खूप छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे. ज्या वाटीनं मी साखर घेतली होती त्याच वाटीनं अर्धी वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि बघू शकता छान असं आपलं हे ब्राऊन कलरचं सिरप बनवून तयार झालेलं आहे. आता याला जास्त उकळून घ्यायची गरज नाही. आता हे आपलं छान असं साखरेचं कॅरमलाइज बनवून तयार झालेलं आहे, बाजूला ठेवून देऊ. आता इथे मी गॅसवरती एक मोठी कढई फ्री हीट करायला ठेवलेली आहे. हे करणं गरजेचं आहे. केक बनवायच्या आधी आपण हे कढई फ्री हीट करून घेणं गरजेचं आहे. आता केकच्या भांड्यामध्ये तेल ओतून घ्यायचे आहे आणि हे सर्वत्र व्यवस्थित असे लावून घ्यायचे. इथे मी केक टिनचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही पातेलं किंवा कुकरच्या डब्यामध्येही करू शकता आणि बटर पेपर असेल तर तोही वापरू शकता. माझ्याकडे बटर पेपर नाही म्हणून मी हे तेल असे व्यवस्थित लावून घेत आहे. फक्त असं व्यवस्थित तेल सगळीकडे लागले जाईल याची काळजी घ्यायची. आता हे व्यवस्थित असे तेल लावून झालेलं आहे, बाजूला ठेवून देऊ. आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 100 ग्रॅम वितळलेलं बटर टाकून घ्यायचं. अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स टाकून घ्यायचा आहे आणि आता हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता काय करायचं, एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला मैदा टाकून चाळून घ्यायचा आहे. ज्या वाटीने साखर घेतली होती त्या वाटीने 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, तो याच्यामध्ये व्यवस्थित असा चाळून घ्यायचा. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. अजून तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पूर्ण मैदा आपला चाळून झालेला आहे. आता याच्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे. मिल्क पावडरमुळे खूप छान अशी टेस्ट येते केकला आणि जे आपण साखरेचं कॅरमाइज करून ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं. अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये आपण हे बनवून घेतलेलं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आपण संत्र्याच्या ज्यूसमध्ये बनवून ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. कमीत कमीत हे 1 ते 1.5 तास भिजवत ठेवायचे आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त पण भिजवत ठेवू शकता. हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं दाखवल्याप्रमाणे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर हे छान असं आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. जे पण प्रमाण आपण घेतलेलं होतं ते अगदी बरोबर होतं. वेगळं दूध किंवा पाणी ओतायची गरज लागली नाही. एक पाकीट इनोचं घेतलेलं आहे, ते पूर्ण इथं ओतून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचा पण वापर करू शकता. आता याच्यावरती थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आणि हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान आता मिक्स झालेलं आहे. याच्यातलं अर्धं बॅटर मी ओतून घेतलेला आहे. तो व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि ते व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे. तर हा केक बनवण्यासाठी जे आपण प्रमाण घेतलेलं होतं ते एकदम बरोबर आहे. याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी किंवा दुधाची गरज लागलेली नाही. तर एक डेअरी मिल्क कॅडबरी घेतली होती. त्याचे असे छोटे-छोटे तुकडे करून घेतले आणि ते याच्यावरती ठेवून घेतले आणि जे राहिलेलं आपलं बॅटर होतं ते याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि परत ते सर्वत्र पसरून घ्यायचं आहे. कॅडबरी टाकल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते केकला. ते व्यवस्थित झालेलं आहे. आता याच्यावरती आता थोडेसे काजू घ्यायचे आहेत आणि ते असे सर्वत्र व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे. आता काजू ठेवून झाले की त्याच्यावरती बदाम पण ठेवायचे आहेत. आता इथे काजू बदाम ठेवून झालेले आहेत
बघू शकता किती छान असा केक दिसतोय. तर इथे मी काजू, बदाम हे ठेवून झालेले आहेत. आता याच्यावरती थोडेसे तुटी फ्रुटी टाकून घ्यायची. असं केकला डेकोरेट केल्यामुळे बघू शकता किती छान असा आपला केक दिसत आहे आणि आता हा आपण बेक करायचा आहे. तर इथे मी गॅसवरती कढई प्रीहीट करून घेतलेली आहे. त्याच्यावरती एक स्टँड ठेवून द्यायचं आणि हा केकचा टेन याच्यावरती ठेवून द्यायचा आहे. तर हा केक आपल्याला झाकून ठेवायचा आहे 45 ते 50 मिनिटासाठी. तर आता इथे 50 मिनिटं झालेली आहेत. आपण चेक करू. बघू शकता किती छान असा आपला केक बेक झालेला आहे. आता एका चाकूच्या सहाय्याने आपण बघू आपला केक शिजलाय का नाही. तर इथे बघू शकता चाकू एकदम क्लीन असा निघालेला आहे, म्हणजे आपला केक शिजून तयार झालेला आहे. केक पूर्ण थंड झालेला आहे. आता चाकूच्या सहाय्याने त्याच्या कडा आपल्याला एकदम अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे, ज्याच्यामुळे आपला केक म्हणजे तो तुटला जाणार नाही आणि व्यवस्थित असा निघेल. आता इथे मी एक ताट घेतलेलं आहे. त्या ताटावरती आपल्याला केकचं जे भांडं आहे ते असं उलटं ठेवून घ्यायचं. आता वरतून थोडंसं केक टेनला टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे केक व्यवस्थित असा निघला जातो, भांड्याला अजिबात चिटकत नाही. तर बघू शकता आपला किती छान असा केक बनवून तयार झालेला आहे आणि तो व्यवस्थित असा निघालेला पण आहे. अजिबात चिकटलेला नाही. बटर पेपरचा पण आपण वापर केलेला नव्हता, तरीही एकदम छान असा केक आपला बनवून तयार झालेला आहे. आता तुम्हाला दाखवते मी किती स्पॉन्जी असा केक आपला तयार झालेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतो. आता हा केक मी तुम्हाला कट करून दाखवते. बघू शकता. एकदम सॉफ्ट असा बनलेला आहे आणि तो सहजरित्या केक कापला जातो, म्हणजे आपला केक परफेक्ट असा बनलेला आहे. तर अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा. बघू शकता आपला केक किती अतिशय सुंदर असा बनवून तयार झालेला आहे. कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये केक बनवून तयार होतो. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच रेसिपीसोबत.